माझ्या हेअरचा इतका छान ब्राऊन कलर कसा आलाय मी तुम्हाला पुढे सांगतेस, पण त्याआधी ना एकदा तरी मी अवेची वीकमध्ये एकदा दोनदा तरी चंपी करत असते, म्हणून त्याचे हेअर्स जे आहे ना ते इतके असे छान आहेत. कधी कधी मम्मा अरे बापले मम्मा मजाच कोणती आजा 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 गुंडीच्या मजाच कोणती आजा 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 चंपी वगैरे ते करून झाली आणि मस्ती पण करून झाली आणि मग सकाळ झाली. सकाळी मस्तपैकी आज चिया सीड्स, पोहे, मग चहा अशी एकदम भारी अशी सुरुवात झाली होती, जे की सगळ्यांनीच मस्तपैकी सगळं चहा पोहे वगैरे एन्जॉय केले. आणि माझे हेअर्स ना थोडेसे ग्रे आहेत, म्हणून मी दरवेळेस ना म्हटलं चला तुमच्याशी डायरेक्टली शेअर करते. पण त्याआधी ना म्हटलं फेसला पूर्णपणे ना हे लावून घेऊयात मॉइश्चरायझर, जेणेकरून कलर जो आहे ना ते चेहऱ्यावर अजिबात लागत नाही आणि मस्तपैकी आपला चेहरा जसाची तसाच राहतो. कारण बऱ्याच वेळेस मला चेहऱ्यावरती कलर आलेला अजिबात जमत नाही. तर हे बायोटिकचं हेअर कलर, जो की मी 4N ब्राऊन यूज करते रूट टचअपसाठी. त्याचं हे डेव्हलपर येतं, त्याच्यासोबत आहे ना ही क्रीमसुद्धा येते छानपैकी आणि बरीच मोठी क्रीम आहे की 2दा-3दा आरामात तुमचे हेअर जे आहे टचअप होतो. आणि एक शॅम्पू आणि मॉइश्चरायझरसुद्धा येतं आणि त्याच्यासोबत महत्त्वाचं म्हणजे हे असे ग्लोव्ज पण येतात. तर इतकं छान आहे ना प्रोडक्ट असल्यामुळे ना मी हेच यूज करते आणि मला डॉक्टरांनी हे सजेस्ट केलं होतं प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर मला मागचा पोर्शन जमत नाही म्हणून वरून हेल्प केली आणि दुपारी लिटरली 3-3:15 झाले होते आणि यांचं चालू होतं लंच आणि माझं बनवायचा होता. पण म्हटलं चला आज खूप बाकीची कामं होती, म्हणजे हेअर कलर, हेअर वॉश, बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्हणून थोडंसं राहिलं होतं. तोपर्यंत ओपन उठला आणि माझ्या हेअरची शाईन तुम्ही बघू शकता. चलो बाय बाय, ब्लॉग इथे सेंड करते. कशी वाटतं माझा हेअर कलर नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.